पीएचचा डेमो बघण्यासाठी आज जर बघितलं तर आपण 2 ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. सेम 1-1 लिटर पाण्यामध्ये, 1-1 लिटर पाण्यामध्ये का तर प्रॉपर इथं डेमो व्हावा त्यासाठी. म्हणजे हे 1 लिटर मध्ये जर डेमो होऊ शकतो तर तुमचं 200 लिटर पाणी असू दे तर 500 लिटर असू द्या, त्या ठिकाणी 100% याचा डेमो होईल. तर आपण सुरुवातीला पीएचचा डेमो बघू. तर आता नॉर्मल हे पाणी वॉटर सप्लायचं आहे, म्हणजे इथलं इरिगेशनचं आहे. तर आपण याचा पीएच चेक करू किती भरतो साधारण. टाका बरं संगणक याच्यात, जवळ आणतो मला थोडं. आपण बघू शकता या पाण्याचा पीएच जर बघितला तर 8.1 म्हणजे साधारण 8चा पीएच आहे या पाण्याचा. आणि असं पाणी ज्यावेळेस आपण फवारणीला घेतो तर चालणार नाही. का चालणार नाही? कारण आपल्याला पीएच पाहिजे 6 ते 7 दरम्यान. तर अशा पाण्यामध्ये जर तुम्ही औषध फवारणी केली तर रिझल्ट तुम्हाला भेटल, पण 30-40% रिव्हर्स रिझल्ट भेटल. म्हणजे त्यामुळे तुमचा खर्च वाढत चालेल. जिथं वाटतं तुम्हाला एक फवारणी तर आमचं पीक एकदम चांगलं व्हायला पाहिजे, खर्च सुटायला पाहिजे, पण त्या ठिकाणी तुम्हाला डबल खर्च करावा लागतो. पण पीएच जर बॅलन्स करून जर आपण याच्यामध्ये, आता मी टाकतो याच्यामध्ये पीएच बॅलन्स साठी सॅफिक्स. आता बघा हे 1 ml चं माप आहे. आपला पीएच आहे 8चा, तर मी या ठिकाणी टाकतो 1 ml. ओके, तर मी आता हे पाण्यामध्ये झाकणामध्ये घेतो. आता हे अर्धा ml मी भरलंय. हे पहिले अर्धा ml टाकतो. आणि परत हे अर्धा ml, म्हणजे टोटल मी 8चा पीएच आहे तर याच्यामध्ये 1 ml सॅफिक्स टाकलंय. तर आता याचा पीएच खरंच बॅलन्स होतो का आपण ते बघू. पीएच बॅलन्स साठी मिनिमम कुठलंही औषध जर तुम्ही पाण्यात टाकलं पीएच साठी तर मिनिमम 4 ते 5 मिनिटं जर थांबलं तर तुमचा पीएच तिथं व्यवस्थित मेंटेन होतो. आता आपण टाइम बघूया, 12 वाजून 18 मिनिटं झालेले, तर 12 वाजून 23 मिनिटांना आपण याचा पीएच चेक करू, खरंच तो पीएच व्यवस्थित भरतो का. तर आपण आता जो डेमो केला त्याच्यात 4 ते 5 मिनिटं आपण याला ऑलरेडी सोडून दिलेलं होतं. तर आपण पहिले जे रेग्युलर पाणी होतं त्याचा पीएच काढलेला होता 8. तर आपण याचा पीएच चेक करू पहिले किती भरतो. बघा 8चा पीएच आहे. आता या पाण्यात आपण ऑलरेडी सॅफिक्स टाकलेलं आहे तर त्याचा पीएच आपण चेक करू. त्याला ऑलरेडी 4 ते 5 मिनिटं झालेले आहे. 8चा पीएच होता, आपण 1 ml टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा निम्म्यानं पीएच उतरला डायरेक्ट. म्हणजे जर 8चा पीएच असेल तर तुम्ही हे अर्धा ml जरी वापरलं लिटरला तरी तुमचा पीएच एकदम मेंटेन होऊन जाईल. तुम्हाला 1 ml वापरायची आवश्यकता नाही. अर्धा ml मध्ये सुद्धा तुमचं पीएच मेंटेन होऊ शकतो. म्हणजे 200 लिटरला तुम्ही 50 ml जरी वापरलं आता पावसाच्या परिस्थितीमध्ये तरी पण तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी चांगले भेटतील, पीएच पण मेंटेन होईल.